ब्रॉट टू यू बाय NVC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। एक मराठा लाख मराठा म्हणत नांदेडच्या शेलगाव येथील तरुण जे आहे ते मुंबईच्या दिशेने या ठिकाणी रवाना होताना आपल्याला पाहायला मिळतात। मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं या मागणीसाठी जे आहे ते मुंबईत आंदोलनाचा इशारा दिला आहे। 29 तारखेला हे आंदोलन मुंबईत होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्याच अनुषंगाने जे नांदेड जिल्ह्यातून सुद्धा मोठा पाठिंबा मिळताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। आता मी नांदेडच्या शेलगाव गावात आहे, आपण बघतोय हे सगळे मराठा बांधव जे आहेत ते मुंबईच्या दिशेने कूच करण्यासाठी रवाना झाले आहेत। एक मराठा लाख मराठा, जरांगे पाटील तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है, अशा पद्धतीच्या घोषणा हे सगळे मराठा बांधव या ठिकाणी देताना आपल्याला पाहायला मिळतात। प्रचंड असा प्रतिसाद या सगळ्या आंदोलनाला खेड्यापाड्यात पाहायला आपल्याला मिळतो। आपण या ठिकाणी मराठा समाज बांधवांना सुद्धा संवाद साधणार आहोत। त्यांच्या मागण्या काय आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत, काय सांगाल? आज आपण जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईच्या दिशेने निघालात, काय प्रतिक्रिया? आम्ही अर्धापूर तालुक्यातील शेलगाव या गावचे रहिवासी असून आज आमच्या गावातून जवळपास 100 ते 150 लोक आम्ही आमचे जे पाठीमागं वाहन आहेत हे वाहन करून अंतरवालीला निघत आहे। तिथून जे आपले मनोज जरांगे दादा जे आदेश देतील तिथून आम्ही समोर चाललेलो आहोत। यानंतर आम्ही इथून जवळपास 15 ते 20 दिवस अन्न पुरेल या हिशोबाने इथून अन्न आम्ही 10 क्विंटल तांदूळ, 2 क्विंटल डाळ आणि पीठ सोबत घेऊन पूर्ण साहित्य घेऊन आमच्या आरक्षणाच्या हक्काच्या लढ्यासाठी अर्धापूर येथून जात आहेत। आणि जर 15 दिवसात नाही भेटलं तर मग नाही, पुन्हा आमच्या गावाला आम्हाला सहकार्य करणारच आहेत। पुन्हा आमचे असे जवळपास आमचे 2.5 ते 3 लाख रुपये निधी जमा आहे आमच्या गावामध्ये। आमच्या मराठ्यांनी समाजाने जे आम्हाला निधी दिलेला आहे तो जवळपास 2.5 ते 3 लाख रुपये जमा आहेत आमचे। तिथून आम्हाला पुन्हा ती पुरवठा करणार आहेत। आम्ही तिथं 15 आरक्षण भेटल्याशी निघायचं नाही, जोपर्यंत आम्हाला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही आता मुंबईहून येणार नाही। निश्चित आपण बघतो यांचा निर्धार जे आहे ते आता 15 ते 20 दिवसाचं राशन यांनी सोबत घेतलंय, मात्र पुन्हा गावातले लोक जे आहेत ते राशन पुरवठा करणार आहेत। काय सांगाल? मनोज जरांगे पाटील यांचं चित्र असलेलं टी-शर्ट घातलंय, जोरदार घोषणाबाजी करत होते, मुंबईच्या दिशेने जाणार आहात। हो सर, आम्ही आज शेलगाव या गावातून जवळपास 150च्या आसपास आज स्वयंसेवक आम्ही चालले आहोत आणि आमची एक टीम आता पाठीमागं आहे। आमच्या गावातून गोरगरिबांना, त्याच्यामध्ये मराठा समाज असेल, ओबीसी समाज असेल, इतर सगळ्या जमातींनी 500 रुपयापासून ते 1000 रुपयापर्यंत सगळ्यांना वर्गणी जमा केली आणि त्या पैशातून आम्हाला जवळपास 2.5 ते 3 लाख रुपये वर्गणी जमा करून दिली या गाववाल्यांनी आणि त्या माध्यमातून आम्ही आज आंतरवाली सराटी इथे जाणार आहोत आणि तिथून पुढे जरांगे पाटलाचा जसा आदेश मिळेल त्या आदेशाने आम्ही पुढचं कार्य करणार आहोत। काय वाटते, यापूर्वी सुद्धा आंदोलन केलं होतं तेव्हा सुद्धा आरक्षण मिळालं नाही, आता काय होईल वाटते? नक्कीच सर, आम्ही यापूर्वी हे आंदोलन केलं होतं आणि मुंबईला गेल्या होत्या, पण मुंबईला गेल्यावर आम्हाला तिथं खोटी आश्वासनं दिली। आमच्या सोबत जे करार केला होता सरकारनं तो करार पाळला नाही, सरकार बेईमान झालं आणि सरकार बेईमान झाल्यामुळं आम्हाला आता परत पुन्हा एकदा तोच लढा मोठ्या ताकदीने उभा करायचा आहे आणि आम्ही मुंबईला जाणार आणि आरक्षण घेऊनच येणार। एक तर आम्ही आरक्षण घेऊन येणार, नाहीतर आमची तिथंच समाधी होईल, पण आम्ही आता मागे हटणार नाही। तुम्ही म्हणता की ओबीसी समाजाच्या लोकांना सुद्धा मदत केली, कोणी आहे का इथं ओबीसीचं? हो, कोण आहे? काय नाव आहे तुमचं? माझं गजानन पारखे आहे, मी शेलगावचा आहे। मी ओबीसी असून सर्व मराठा समाजाला पाठिंबा देण्यासाठी इथे आलेला आहे। भेटलं पाहिजे मराठा समाज आरक्षण? 100% भेटलं पाहिजे। हाकेचा विरोध करतात? हाकेचे काय नाही, हाके स्वतःच्या कमिशनसाठी करतोय। आमचा समाज सगळा पाठिंबा मराठा समाजासाठी आहे। निश्चित आपण बघतो हे ओबीसी बांधव होते, हाके स्वतःच्या कमिशनसाठी जे सगळं करतोय असा त्यांचा आरोप आहे। काय सांगाल, तुम्ही सुद्धा या आरक्षणाच्या लढाईत सहभागी होणार आहात? या ठिकाणाहून आम्ही आज निघालेलो आहोत। आमची रूपरेषा आज जरांगे पाटलांनी ठरवलेली आहे। आज या ठिकाणी निघून आम्ही उद्या सकाळी अंतरवाली या ठिकाणी जाणार आहोत। त्या ठिकाणी जे जरांगे पाटील आदेश देतील तशी आमची पुढची भूमिका राहणार आहे। आज या ठिकाणाहून आम्ही 150 लोक गावातून निघालेले आहोत। एक टीम आज निघणार आहे, राहिलेली टीम आम्हाला बॅकअप देण्यासाठी नंतर पुढील आमचा कमीत कमी 15 ते 20 दिवसाचा ठराव या ठिकाणी घेऊन आमचा पसारा घेऊन लागणारं साहित्य या ठिकाणाहून घेऊन आम्ही आज अंतरवालीकडे निघाले आहोत। व तसेच आमची दुसरी टीम या ठिकाणाहून आम्हाला जर 10-20 दिवसामध्ये जर आरक्षण दिलं नाही, पुढे अजून एक 15 दिवस लागले तर तो बॅकअप घेण्यासाठी अजून परत आमच्यातली गावातली एक टीम या ठिकाणी सज्ज आहे। निश्चित बघतो ह्या ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया होत्या। अजून काही स्वयंसेवक आपल्या काय सांगा, तुम्ही मुंबईच्या दिशेने निघताय, शेतीची कामं खोळंबतील की? सर, आम्ही शेती करून आम्ही 1947 पासून नंबर 1 तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये नंबर 1 वर गाव आहे आमचं।
शेतीच्या बाबतीत कष्ट करण्यामध्ये, पण आम्हाला आमचे लेकर बाळ आमच्यावर अशी वेळ आली की आम्ही लेकर बाळाची एवढी शेती करून एवढी मेहनत करून सुद्धा आम्ही लेकरा बाळाची फी भरू शकणार एवढी आमची परिस्थिती बेकार झाली. पण आम्ही एकच मागवलो, आमचा हक्क मागवलो. आम्ही काही नाही, संविधानामध्ये आम्हाला आहे तेच द्या फक्त, आम्ही काय दुसरं काम मागणार आलो. आणि आतापर्यंत आम्ही मराठी समाजानं कधीच कोणाविषयी समजा कोणाला जातीला आरक्षण दिलं तर आम्ही कधी म्हणलं नाही काही, पण आमच्यावर वेळ आली म्हणून आम्ही मागायला तर आम्हाला एवढं विरोध करण्याचं काही कारण नाही. एक आमचं दुःख आहे अंतकरणात मराठी आहे सगळे, पण आम्ही कुणाच विषयी कवाच कोण्या गरिबाविषयी आम्ही हे केलं नाही. पण आमच्या विरुद्ध आम्ही जेव्हा आमच्या लेकरा बाळाला हे आली वेळ आली आम्ही मागायला गेलो तर एवढा विरोध करायची काय गरज आहे सांगा. सगळ्या समाजाला आम्ही सांभाळलंय आतापर्यंत, इतिहास आहे सगळ्याला आम्ही सांभाळ, दुःख सुख राहू द्या काय राहू द्या, आम्ही मराठा समाज मोठा भाऊ म्हणून उभं राहिलो तिथे जाऊन. पण आमच्या लेकरा बाळा वेळ आली आज कोण आमच्या पुढे बैमान झाले ना लोक का म्हणून का बा आमचा हक्क नाही आम्ही काय मागवलो. अहो न मागता अजून एक आता बाईट फिराली की बा देवेंद्र फडणवीसलाच का टार्गेट करायलेत. उद्देश तुम्हाला सांगतो, जरंगे पाटील जे भूमिका घेतली आहे ते योग्य आहे. ज्या वेळेस समजा पुरा हे असताना मागणी नसताना 19 जाती 34 जाती ओबीसी मध्ये घातल्या, काही मागणी नाही त्याचा विषय नाही. आमचा 2 वर्षाचा लढा असून आम्ही हे करून नसून म्हणजे निवळ मराठी समाजाला टार्गेट करायचं का त्यांना. आता मला सांगा तुम्ही प्रवास कसा असणार आहे, कसं कसं जाणार आहे मुंबईला. आम्ही इथून आंतरवाली सराटी उद्या 27 ऑगस्टला मनोज जरांगे पाटील ठीक 10 वाजता निघणार आहेत. त्या लढ्याकरता मनोज जरांगे पाटील मुंबईला निघणार, त्या सामील होण्याकरता आम्ही इथून निघत आहोत. पण अनेक दिवसापासून मनोज जरांगे पाटील 2 वर्षापासून लढतात. या सरकारला आज जर जागे आला नाही, आत्ताच कसं सरकारला हे आलंय आमच्या मराठा समाजावर येळ आली, साल धरायची आली, मरालीत आमची फाशी घेऊ. आतापासून किती मेले आमचे. सरकारला नुसतं मतच घेता येते का आमच्या मराठा समाजाचं. आमचं आरक्षण आमच्या हक्काचं आहे, आम्ही आमचंच मागालो, आम्ही लोकांच्या ताटातलं घेत नाही. आमचं आम्हालाच आहे. 18 पगड समाज आम्ही घेऊन चालणार आहे मराठा समाज. हे सरकारला समजत नाही. जो फडणवीस आमचा हे करतो मराठ्याचा विरोध करतो, फक्त एकमेव फडणवीस आहे, दुसरं कोणीच नाही आम्हाला विरोध करणारा. जो सरकारनं जर खरं सत्यानं ते इमानदार लेकराचे पत्ते जर द्यायचं असलं त्या फडणवीसला बाजूला करावं, फडणवीस सरकारला, आणि दुसऱ्याला मुख्यमंत्री करावं. बाकीचे लोक तर माहीत ते छगन भुजबळ असतील किंवा इतर ओबीसी असतील, निवडणूक आले की जरांगे पाटील आंदोलन करतो. नाही, हे पैसे देऊन लावलेले कुत्रे आहेत ना फडणवीसनं. हे कुत्रे भुकायला लावलेत. हाके लक्ष्मण हाके सदावर्ती ते वाघमारे. अहो स्वतःच त्याच्या घरात काही नाही आणि समाजाला बोलतात का. आमच्या मराठा समाजाचा देव आहे आज जरांगे पाटील. मराठा समाजाचा देव आहे. आज 2 वर्षापासून लढतो. थोडक्यात पाटील म्हणतील तसं. पाटील जे आदेश आहे पाटलाचा ते आम्ही पाळणार पाटलाचा. निश्चित आपण बघतोय हे शेलगावचे सगळे ग्रामस्थ होते, आता ते मुंबईच्या दिशेने जे आहे ते कूच करणार आहेत. ज्या पद्धतीने त्यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया आपल्या समोर येताना पाहायला मिळाल्यात, आणि अशा पद्धतीने जे आहे ते हे सगळे शेलगावचे बांधव मुंबईच्या दिशेने जाऊन मराठा आरक्षणासाठी जोरदार आंदोलन करणार आहेत. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, शेलगाव, नांदेड. ब्रॉट टू यू बाय NVC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.